नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या मराठी यूट्यूब चॅनल शेती आणि विज्ञान या मराठी वाहिनीवर। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते भारी ते मध्यम जमिनीकरिता काही मोठ्या बोंडांच्या व्हेरायटीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मध्यम ते हलक्या म्हणजे त्यापेक्षा थोड्या खाली लेवल असलेल्या अशा काही व्हेरायटी आहेत। म्हणजे त्या व्हेरायट्या असं नका समजू की हलक्या आहेत, पण त्या व्हेरायट्या मध्यम ते हलक्या जमिनीला खूप छान उत्पन्न देणाऱ्या काही व्हेरायटी आहेत। तर त्यांची आपण ओळख करून घेऊया। तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर अशाच प्रकारे नवनवीन माहितीकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि मध्यम ते हलक्या जमिनीकरिता खास ओळख म्हटलं तर ज्या व्हेरायट्या मध्यम ते हलक्या जमिनीला सूट होत असतात, म्हणजेच रेताळ, मुरमाड किंवा चिबडी, जास्त रेतीचं प्रमाण असणे, पाण्याचा निचरा न होणे किंवा जास्त चिबडून असणे, अशा जमिनींना या व्हेरायट्या ज्या आहेत त्या भरपूर सूट होत असतात आणि यासुद्धा भारी जमिनीतल्या व्हेरायट्यांप्रमाणेच आपल्याला उत्पन्न देऊ शकतात। तर यामध्ये बघूया, सर्वात पहिले जे आहे ते या व्हेरायट्यांमध्ये 5 पाकड्यांच्या बोंडाचे प्रमाण फार जास्त असते। तर यामुळेच या व्हेरायट्या ज्या आहेत त्या मध्यम जमिनीला सुद्धा छान उत्पन्न देतात। यांच्या बोंडांची जी साईज आहे ती एकदम मोठी नसते, मीडियम मध्यम आकाराचं बोंड असते। तर मध्यम आकाराचं बोंड असून सुद्धा कापूस वजनी भरतो, त्यामुळे उत्पन्नात भर पडत असते। तर आपण पाहूया, जसं निजीविडू सीडची ही विजेता आहे, ही मध्यम ते हलक्या जमिनीला फार छान उत्पन्न देत असते। ही नवीन व्हेरायटी आहे, यंदा तिचं प्रमोशन आणि लॉन्चिंग झालेली आहे। मागच्या वर्षी फक्त डेमो आले होते मार्केटमध्ये। आद्या ही सुद्धा व्हेरायटी निजीविडू सीडची आहे आणि ही व्हेरायटी सुद्धा 5 पाकड्याचं बोंड असून वेचणीत सोपा आहे आणि लाग भरपूर आहे आणि मध्यम ते हलक्या जमिनीला छान उत्पन्न देणारी आहे। निजीविडू सीडची तशीच नवनीत ही व्हेरायटी तर आपल्या सर्वांना माहीतच आहे। तर ही सुद्धा, पण ह्या व्हेरायट्या जशा 2 ते 3 वेची खूप चांगल्या प्रमाणात देत असतात, त्यामुळे ह्या अर्ली सुद्धा म्हणून ओळखल्या जातात, पण मध्यम ते हलक्या जमिनीला खूप छान उत्पन्नाला असतात। तर ही आहे मित्रांनो सिद्धा नंदिनी सीडचं प्रोडक्शन आहे आणि ही सुद्धा 5 पाकड्याचं बोंड असून ही मध्यम ते हलक्या जमिनीला फार छान तिचे उत्पन्न मिळत असते। तर एकरी 12-13चे हमखास उत्पन्न काही शेतकऱ्यांनी घेतलेले आहे। तर अशा प्रकारे या काही डिमांड असलेल्या आणि मध्यम ते हलक्या जमिनीच्या व्हेरायट्या आहेत। जसं पंगा कबड्डी आपल्याला माहीतच आहे, पण तुलसी सीड जे आहे त्यांचं रेम्बो नावाचं रेम्बो 162 BG2, तर हे जे आहे हे नवीन वाण आहे। हे सुद्धा मध्यम ते हलक्या जमिनीला आणि मध्यम आकाराच्या बोंड साईजमध्ये आहे। तसंच मित्रांनो, सफल बायो जे आहे, तर सफल बायोचं बजरंगी हे अगदी गोटाड जमिनीत सुद्धा फार छान रिझल्ट याचे मिळालेले आहे काही शेतकऱ्यांना आणि हलक्या जमिनीत सुद्धा 5 फूट उंचीपर्यंत या झाडाची उंची झाली आणि भरपूर उत्पादन मिळालेले आहे। तर त्याच सफल बायोची एक मीनाक्षी सुद्धा आहे, ही सुद्धा मध्यम ते हलक्या जमिनीला फार छान उत्पादन देणारी आहे। आणि त्यानंतर आहे वेदा सीडची प्लॅटिनम। तर बसंत आपल्याला माहीतच आहे, पण ही वेदा सीडची प्लॅटिनम रेती असलेली जमीन किंवा जास्त चिबडणारी जमीन आहे तिथे छान उत्पन्न देत असते। तर अशा प्रकारे या काही व्हेरायटी आहेत आणि ही आहे US 7067। तर US 7067 म्हणलं तर US ॲग्रीसीसची ही व्हेरायटी आहे आणि यामध्ये जे आहे ते पाल्याचं म्हणजे हिरवळीचं प्रमाण भरपूर जास्त आहे। बोंडांचं थोडं लाग जो आहे तो 5 याची सिरीज आपल्याला बघायला मिळते। बोंडांची 5 अशी सिरीज आहे, यांची 5-5 बोंडांची सिरीज। तर त्यामुळे मध्यम साईजचं बोंड आहे, पण मार्केटमध्ये सध्या क्रेज चालू आहे या व्हेरायटीचा आणि ही व्हेरायटी पण खूप मागणीवर आहे। तसंच नर्मदा सीड जी आहे, तर नर्मदा सीडची नर्मदा ही व्हेरायटी सुद्धा मध्यम ते हलक्या जमिनीला फार छान सूट होते। वर्षा ही व्हेरायटी आहे, वर्षा सुद्धा मध्यम ते हलक्या जमिनीला फार छान सूट होणारी व्हेरायटी आहे आणि भरपूर लाग आणि वेचणीत सोपं असं हे नर्मदा सीडचं प्रॉपर कॅल्क्युलेशनच बनलेलं आहे। तसंच नर्मदा सीडची एक नवीन व्हेरायटी आहे वन मॅन शो ही व्हेरायटी सुद्धा 5 पाकड्याचे बोंड आपण पाहू शकता तीनही व्हेरायट्यांमध्ये। तर ही सुद्धा खूप मध्यम ते हलक्या जमिनीला चांगली येणारी व्हेरायटी आहे। तसंच मित्रांनो, ही रणधीर ही एक व्हेरायटी आहे, रॉयल सीड यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे। ही सुद्धा हलक्या ते मध्यम जमिनीला चांगलं उत्पादन देणारी व्हेरायटी आहे। तसंच आद्या सीडचं जे प्रोडक्शन आहे, आद्या सीडची एक नवीन व्हेरायटी स्वाती ही मार्केटला आलेली आहे। तर ही सुद्धा मध्यम ते हलक्या जमिनीला फार छान परफॉर्मन्स देणारी व्हेरायटी आहे। तर ह्या ज्या मध्यम ते हलक्या जमिनीकरिता या व्हेरायट्या जवळपास 10-11चा ॲव्हरेज हमखास देतात आणि यांचं डिमांडसुद्धा छान आहे। आता ही हरीश आणि ही अंकुरची 888 यासुद्धा व्हेरायट्या मध्यम जमिनीकरिता फार छान उत्पन्न देणाऱ्या आहेत। तर अशा प्रकारे आपण या सगळ्या व्हेरायटीची माहिती बघितली आणि आता यापैकी
जी व्हेरायटी आपल्या शेतीला सूट होईल ती आपण निवड करून लावू शकता। तर अशा प्रकारची माहिती या व्हिडिओमध्ये होती। तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद।